विकास कामांना निधी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर निधी मिळत असून मिळणारा निधी वारंवार मिळत नाही। त्यामुळे नियोजित एस्टिमेटप्रमाणेच काम करा, चुकीच्या ठिकाणी निधीचा वापर करू नका, निधीचा दुरुपयोग झाल्यास गाठ माझ्याशी आहे हे विसरू नका, असा गर्भित इशारा आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे। माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच इमारतीत प्रशिक्षण घ्यावे लागत होते। त्याची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसाठी व कार्यशाळेसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करून 7,66,00,000 रुपये निधी मंजूर करून आणला आहे। या निधीतून सुरू असलेल्या कामाची आमदार आशुतोष काळे यांनी आज शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फायलावर घेऊन त्यांचे चांगलेच कान टोचले। पाईप टाकून झालं असतं का नाही? एवढं मोठं काय गरज आहे? वरती सर येऊन गेले, पण तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे ना, एवढी याची काही गरज नाही। त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग टाकीची पण साईड मोठी एवढं पाणी येणार आहे का? एवढं पाणी येणार आहे? वरचं टेरेसचं तेवढंच वाटतं, परिसरातलं तेवढं, बाकी काय बाहेरचं पाण्याचा काही विषय नाही। परिसरातलं कुठलं पाणी? हे पण पाणी आता समजा आपण त्यातच आपण येऊन येऊन किती येणार आहे असं पाणी? जास्त नाही। एवढं करायची गरज आहे? आलेला पैसा असं खर्च करून योग्य नाही। बाकीचे कामं पडलेले नाही, एकाच कामावर एवढं खर्च करायचं काही कारण नाही। तुम्हाला सगळीकडे पेवर ब्लॉक करता आले असतील, सगळीकडे पेवर ब्लॉक घेतले नाही, आता तिकडं तर त्यांना ओपनच ठेवलं, त्याच्यामुळे ते फक्त रोडच घेतलं इकडे। आता तुम्ही इथं पण करता आला असता, हे सगळे झाडं झोडपा बघा मध्ये आम्ही सगळे सेफ्टी टँक वगैरे तर तेच खोदकाम करतात। खोदकाम नका करू, पण वरच्यावर पेवर ब्लॉक तर करू शकता वरती आणि सगळ्या चारी बाजूनी पेवर ब्लॉक करता आले असते, तुम्ही एवढं स्वस्त केलं नाही। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे काम सुरू असताना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आवश्यकता असणारी कामे होत नसल्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सुरू असलेल्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत निधी चुकीच्या कामासाठी न वापरण्याच्या सूचना दिल्या। झालेल्या कामात सुधारणा करून घ्या, आवश्यक असेल त्या ठिकाणी एस्टिमेटमध्ये बदल करून घ्या, मात्र होणारे काम उच्च दर्जाचे होऊन त्या कामांचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपयोग होईल याची काळजी घेऊन निधीचा योग्य उपयोग करा, निधीचा दुरुपयोग झाल्यास गाठ माझ्याशी असल्याचा इशारा दिल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने काम करणार असल्याची ग्वाही आमदार काळे यांना दिली। यावेळी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, हाजी महमूद सय्यद, दिनकर खरे, कृष्णा आढाव, रमेश कवळी, अजित शेख, सचिन गवारे, शैलेश साबळे, संदीप कपिले, किशोर डोखे, दिनेश पवार, निलेश रोईकर, राजेंद्र खैरनार, विजय शिंदे, मंगेश देशमुख, दिलीप गोसावी, राजेंद्र बोरावके, सचिन बोरावके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी रायते उपस्थित होते। औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी चालू असलेल्या कामाला मी भेट देण्यासाठी आलो होतो। इथं राज्य शासनाची जी काही EPC म्हणजे एक्सपेंडिचर प्रायोरिटी कमिटीमध्ये जे काही काम राहिलेलं होतं ITIचं, त्या कामाच्या बाबतीतले एस्टिमेट सादर करून त्याची मंजुरी घेऊन मग DPDCच्या माध्यमातून या ठिकाणी निधी उपलब्ध झालेला होता 2 टप्प्यामध्ये। पहिल्या टप्प्यातलं काम हे होऊन आता दुसऱ्या टप्प्यातलं जे काही काम राहिलेलं आहे त्याची पाहणी केली, त्या बाबतीमध्ये काही सूचना अधिकारी असतील त्यांना केलेल्या आहे। योग्य प्रकारे कसं काम होईल, म्हणजे एकदा इमारत झाल्यानंतर 50 वर्ष त्या ठिकाणी फक्त मेंटेनन्स करणं इथं अपेक्षित आहे। परंतु जे काही पाहिलं तर काही अडचणी या ठिकाणी इमारतीच्या बाबतीमध्ये आहे, परिसराच्या बाबतीमध्ये आहे, त्या भविष्य काळामध्ये एस्टिमेट करून जर या टेंडरमध्ये जर काम करता येत नसेल भविष्य काळामध्ये करावं लागेल। आणि या पूर्ण ITIच्या या इमारतीमुळं या पूर्ण परिसराला एक चांगलं स्वरूप या निमित्ताने प्राप्त झालेलं आहे। तर आता हे कॉलेज तसं पाहिलं तर 80-90% इथं ॲडमिशन झालेलं आहे, म्हणून एक चांगलं या निमित्ताने या परिसरासाठी एक वर्दळीचं साधन म्हणा किंवा एक वास्तू म्हणा या ठिकाणी झालेली। तर अजून याला डेव्हलप करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील। तर अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने किंवा इथलं सर्व स्टाफ असेल यांनी देखील लक्ष देऊन या आपल्या संस्थेमध्ये काम केलं पाहिजे, केंद्रामध्ये काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे। एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो।
दादा, अस्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आधीचा निधी वापरण्यात आला, या संदर्भात काय सूचना द्याल? आता ते तुम्ही बघितलं, मी जे सांगितलं का दोन्ही बाजूला रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी एवढे मोठं बांधकाम करून ठेवलं, तर याची गरज नाही. तर त्यावेळेस आपल्या पूर्ण परिसरामध्ये आपण पाहिलं झाडं झुडपं येतात आणि यांच्याकडं त्याच्यासाठी बजेट नसतं दरवेळेस ते होतच. त्याच्यामुळं त्या परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक म्हणा, मोठे झाडं सावलीचे जर लावले तर त्यांचाही ताण कमी होईल, म्हणजे काय म्हणतात, स्टाफचा ताण कमी होईल आणि चांगलं स्वच्छता पूर्ण परिसरामध्ये राहील. तो पैसा योग्य ठिकाणी खर्च होऊन परत त्याच्यावर खर्च करण्याची गरज भविष्य काळामध्ये पडली नाही पाहिजे, अशा पद्धतीचं काम अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे. त्याच्याबद्दलच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहे आणि तसा बदल ते करतील. आता आपण जर बघितलं तर या इमारतीसाठी आपण आधीचा निधी उपलब्ध करून दिला, इमारत झाली, परंतु या ठिकाणी येण्यासाठी जे रस्ता आहे ते रस्ता कच्चा आहे, त्यासाठी आपण काय करतो? रस्त्यासाठी पण वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून आता एक 15-20 दिवस झाले असतील, त्याला 40 लाख रुपये मंजूर झालेले हायवे पासून कॉलेजपर्यंत. त्यामुळे त्याचंही काम लवकर आता पावसाळ्यानंतर चालू होईल अशी अपेक्षा आहे. टेंडर प्रोसेस, सगळे एस्टिमेटची प्रोसेस त्याची चालू आहे. हे काम शेवटी कॉलेज झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी यायचं कसं हा प्रश्न निर्माण होणारच आहे. त्यामुळे त्याचाही विचार मी केला आणि ITIचे ते रोडची मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली. करून आज जेव्हा दादा पुन्हा या संस्थेमध्ये राऊंड मारायला आले, त्यावेळेस कुठंतरी त्यांच्या कामाचं फळ आणि त्यांनी केलेल्या कार्याचं खऱ्या अर्थानं आज त्यांना एक समाधान आल्या सुंदर एक बघायला मिळालं आणि त्यांची ती धडपड आजही खूप छान मला आज समाधानकारक वाटली. इतकं बारकाईनं त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी टिपल्या, तर मोठ्या दादांचं जसं काम होतं त्याच्या पुढेही जाऊन एक टप्प्याने दादांनी या संस्थेसाठी जी वाढीवचा निधी जो मंजूर केला, ती फाईल मी दादांकडे घेऊन ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मला वाटतं अजितदादा होते, त्यावेळेस त्यांनी एकाच त्या FCच्या मीटिंगमध्ये एकाच फीडबॅकमध्ये हा वाढीवचा निधी मंजूर करून आणला होता. आणि खरंच त्यांचं हे जे काम आहे ते वाखाणण्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि आज या संस्थेची जी काही प्रगती असेल कोपरगावची, त्या विद्यार्थ्यांना ही जी फॅसिलिटी मिळते केवळ दादांमुळे मिळते. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज. चला तर मग संधीचा सोनं करूया. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आत्ताच संपर्क करा. पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव. आमचा पत्ता गोदाम गल्ली, भाजी मार्केट, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 02423 226923.